मला ना सगळं काम कसं परफेक्ट लागतं, व्यवस्थित नीट, तरच ते काम पूर्ण आहे. हे जे परफेक्शन आहे ना, हे दुधारी तलवारीसारखं आहे. परफेक्ट असलं, खूप जास्त परफेक्ट असलं तरी पण प्रॉब्लेम आहे. परफेक्शनिझम नसलं तरी पण प्रॉब्लेम आहे. पण परफेक्शनिझम नेमकं आहे का? त्रासदायक परफेक्शनिझम माझ्यात आहे का नाही आहे, हे मला कसं कळेल? हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण परफेक्शनिझमचं चांगल्या भागामध्ये आहोत की त्रासदायक भागामध्ये आहोत? त्रासदायक भागात असो तर त्याला ओव्हरकम कसं करायचं, आणि आपण परफेक्शनिझमच्या त्रासदायक भागात का आहोत ह्याचं पण कारण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जर मला समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले की मी परफेक्शनिस्ट आहे का नाही आहे, त्यासाठी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं स्वतःला द्यावी लागतील. त्यामुळे कागद पेन हातात घ्या आणि स्वतःच उत्तरं लिहा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही चांगल्या परफेक्शनिझमकडे आहात की त्रासदायक परफेक्शनिझमकडे आहात. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. आपल्याशी आज संवाद साधते आहे की परफेक्शनिझम जर त्रासदायक असेल तर ते का आहे आणि तुम्ही तसे आहात का, आणि असेल तर त्यावरती मात कशी करायची. सगळ्यात पहिल्यांदा हो किंवा नाही उत्तरं आपण लिहायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा असा प्रश्न आहे की मी एखादं काम जर करायला घेतलं तर ते काम पूर्ण करण्यासाठी मला खूप जास्त वेळ लागतो आणि मी पुन्हा पुन्हा काम केलेलं जरी असलं तरी मी ते चेक करत राहते की चांगलं झालंय की नाही, चांगलं झालं की नाही, हे मी सतत चेक करत जाते. हो किंवा नाही. दुसरं आहे, मी एक स्टँडर्ड ठरवलेलं आहे माझ्या कामाचं, ते स्टँडर्ड गाठणं मला नेहमीच अवघड जातं. एखाद्या वेळेला अवघड जात असेल तर ठीक आहे, पण 10 पैकी 8 वेळा जे स्टँडर्ड मी ठरवलेलं आहे ते गाठणं ना मला अवघड जातं. तिसरं, मला माझे जे जवळचे लोक आहेत जे मला ओळखतात ते म्हणतात की तू ना जास्तच जरा परफेक्शनच्या मागे लागते. चौथं जे आहे की मी एखादं काम केलंय पूर्ण तरी पण मला असं वाटत राहतं की ते नीट नाही झालं, मला अजून थोडासा वेळ मिळाला असताना मी अजून चांगलं केलं असतं. जर या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुम्ही त्रासदायक परफेक्शनिझमकडे आहात असं समजायला हरकत नाही. काय होतं परफेक्शनिझम मध्ये? जर मी परफेक्शनिझमकडे गेलेच नाही तर माझी प्रगती होणार नाही. मग आहे तसं मी नीट राहायचंय, जे चाललंय तसं चालायचंय. मला सुधारणा जर करायची असेल स्वतःमध्ये, मला ग्रोथ जर हवा असेल तर मला परफेक्शनकडे जाणं गरजेचं आहे. पण हे जात असताना होतं काय की आपण त्या परफेक्शनच्याच मागे लागतो. जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मागेच राहते आणि त्या परफेक्शन चांगलं होण्याचा आपल्याला ना ताण यायला लागतो, त्याचा त्रास व्हायला लागतो. यामागे महत्वाचं कारण जे आहे ना ते आहे इनसिक्युरिटी. मला असुरक्षिततेची भावना असते की माझं चांगलं नाही झालं तर काहीतरी होईल. ही जी भावना आहे ह्यामुळे परफेक्शनिझमकडे आपण जातो. नंबर 1. नंबर 2 जे कारण आहे की माझा स्व आदर जो आहे ना तो कमी असतो. त्यामुळे चांगलं झालेलं आहे की नाही ह्याची मला कायम शंका येत राहते आणि मग मी परफेक्शनच्या मागे लागते. मी पुन्हा सांगेन की परफेक्शन करायला हरकतच नाही, त्यांनीच आपली ग्रोथ होणार आहे. पण असं परफेक्शन ज्यांनी मला त्रास होतोय, माझ्यासोबत माझे जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनाही त्रास होत आहे, असं जर परफेक्शन असेल तर ते त्रासदायक परफेक्शन आहे. आता यावरती मात कशी करायची? करता येईल का? नक्कीच करता येणार आहे. कारण परफेक्शनिझम आपण शिकलोय. आपण काही जन्मतः परफेक्शन नाही आहोत, आपण परफेक्ट नाही आहोत. आपण शिकत जातो. परिस्थितीमुळे आपण पुन्हा पुन्हा ती गोष्ट करणं, त्याच्याबद्दल शंका निर्माण करणं, छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप जास्त लक्ष देणं, हे आपल्या स्वभावात, आपल्या वर्तनात आलेलं आहे. मग आपल्याला ते बदलता येतच. तुम्हाला जर असं वाटत असेल आणि तुम्ही जर असे काही बदल केले असतील तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 3 पद्धतीने किंवा 3 टप्प्यांनी आपल्याला हे स्वतःमध्ये बदल करता येतील, जेणेकरून आपलं जे परफेक्शनिझम आहे ना ते आपल्याला थोडंसं त्रासदायक कडून बरं ग्रोथ कडे आपल्याला नेता येणार आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचंय की जे काम मी करतेय ना त्या कामाचे काय काय छोटे छोटे भाग आहेत त्याची एक यादी करायची आहे. म्हणजे बघा की समजा मला टेबल अरेंज करायचं आहे किंवा मला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करायचं आहे, तर त्यामध्ये काय काय महत्वाचं आहे त्याची मी यादी करेन. की त्याच्यामध्ये पिक्चर असणं गरजेचं आहे का, कंटेंट काय आहे, त्याचं लेआउट काय असायला पाहिजे, कलर स्कीम माझ्या डोक्यात काय आहे, मी बोलताना कसं बोललं पाहिजे, यादी डिटेल आपण त्याची यादी करायची. केल्यानंतर आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलंय, त्यातलं हे सगळं केलंय का ते टिक करा. मग आपण जी यादी केलेली आहे ते जर टिक केलेलं आहे याचा अर्थ आपण केलेलं आहे. ते पुन्हा पुन्हा चेक करायचं आणि त्याच्याविषयी अस्वस्थ वाटून घेण्याची मग आता गरज नाहीये. घरात पाहुणे येणार आहेत, सगळं नीटनेटकं केलंय का, काय काय नीटनेटकं करायला पाहिजे आहे. हॉल चांगला असायला पाहिजे, गाद्या चांगल्या, त्याच्यावरची चादर चांगले, पडदे चांगले, जाळे नको. यादी आपण करू शकतो, खूप मोठी असेल पण ती यादी आपण करायची आणि ते कामं झालं की त्याला टिकमार्क करायचंय. म्हणजे काय होईल, आपल्याला जी हुरहुर असते, अस्वस्थता असते, पुन्हा पुन्हा चेक करायची आपल्याला जी सवय लागते
चांगलं झालं की नाही ही जी शंका येते ती तिथे थांबणार आहे. हे आपण पहिले करायचंय. दुसरं मी काय करायचंय की मी जो वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते आहे, छोट्या छोट्या डिटेलिंग्स मध्ये जो मी इन्व्हेस्ट करते आहे, त्याचा मोठा इम्पॅक्ट होणार आहे का, किती इम्पॅक्ट होणार आहे, याकडे पण मी लक्ष दिलं पाहिजे. समजा कुणी आपले पाहुणे येणार आहेत, मी चादर छान ठेवलेली आहे, उशा व्यवस्थित ठेवलाय, त्यातली एक उशीनं थोडीशी तिरकीच होतीये सारखी, मी सारखं त्याला नीट करते, ती पुन्हा तिरकी होती, यातच माझा सगळा वेळ जातोय. ती तिरकी असण्याने किती वाईट दिसणार आहे, त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे का, नाही. मग त्याच्याकडे थोडंसं शांततेत बघू शकणार आहे. त्यामुळे मी परफेक्शन ज्याच्या ज्याच्यात बघायचा प्रयत्न करते, आणायचा प्रयत्न करते, त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे का, असेल तर नक्कीच त्याच्याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे. पण जर नसेल तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला आपल्याला शिकायचं आहे. तिसरं आणि महत्वाचं, जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा तेच विचार येत आहेत की आपण नीट करतोय का, व्यवस्थित झालं पाहिजे, चुकतोय का, तर थोडंसं थांबा, दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास आत घ्या, सावकाश श्वास बाहेर सोडा, थोडासा शांत होण्याचा प्रयत्न करा. परफेक्शन पासून आपण थोडंसं हळूहळू का होईना बाजूला सरकू आणि चांगलं जे परफेक्शन आहे, ज्याच्यात आपली ग्रोथ होणार आहे, ते आपण करायला लागणार आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.